मूत्रमार्गाचा लघवीचा त्रास म्हणजे प्रोस्टॅटोमेगॅलिक म्हणजे ज्याला आपण बेनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया म्हणतो. आणि हा आजार आहे तो 50 वर्षानंतरच्या लोकांमध्ये दिसतो. कारण जसजसं शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होईल तसं प्रोस्टेट ग्रंथी ही ग्रॅज्युअली वाढायला चालू होते. आणि प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यानंतर ती जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी ही असते ती लघवीची आपली जी पिशवी असते त्याच्या खाली बेसला असते आणि त्याच्यामधून आपला मूत्रमार्ग गेलेला असतो साधारणतः असा. म्हणजे ही लघवीची पिशवी आणि हा मूत्रमार्ग आणि ह्याच्या बेसला ही प्रोस्टेट ग्रंथी. जर ही प्रोस्टेट ग्रंथी वाढली तर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यानंतर मूत्रमार्ग हा अरुंद होतो. अरुंद झाल्यामुळं लघवी पास होणे याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एखाद्या मार्गामध्ये जर अडथळा आला तर पेशंटचं एखाद्या मार्गामध्ये अडथळा आला तर फ्लो जो असतो तो कमी होतो. म्हणजे याच्यामध्ये पेशंट काय बोलतो की मला लघवीला गेल्यानंतर जोर द्यावा लागतो. त्याच्यानंतर मी जेव्हा लघवीला जातो तेव्हा लगेच लघवी होत नाही, थांबावी लागते. किंवा लघवी जर चालू झाली तर लघवीची धार माझी एकदम कमी होते. किंवा लघवीला जाऊन परत आल्यानंतर असं वाटतं की लघवी आतमध्ये शिल्लक आहे. अशा पेशंटच्या कंप्लेंट्स असतात. आणि कसं होतं की पूर्ण लघवीची पिशवी रिकामी होत नसल्यामुळं युरिन साचून पेशंटच्या ज्या फ्रिक्वन्सी असते म्हणजे लघवीला जाण्याचे फ्रिक्वन्सी असते ते फ्रिक्वन्सी वाढते. त्यामुळे पेशंट म्हणतो की दर अर्ध्या तासाने दर काही 15 मिनिटांनी मला लघवीला जावं लागतं. परत रात्रीच्या वेळी पण पेशंट म्हणतात की आम्हाला 8 ते 10 वेळा लघवीला जावं लागतं. अशा काही पेशंटच्या सिम्पटम्स हे सिम्पटम्स झाल्यानंतर ह्याचं निदान सगळ्यात होतं म्हणजे बाय रेक्टल एक्झामिनेशन. दुसरा आहे बाय अल्ट्रासोनोग्राफी. आणि एक टेस्ट दुसरी असते प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ही ब्लड टेस्ट असते. तर सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेट वाढलेले आहे का नॉर्मल आहे हे समजतं. आणि त्या प्रोस्टेट ग्रंथीमुळं लघवीच्या पिशवीवर किंवा मूत्रमार्गावर काय परिणाम झालो हेही आपल्याला समजतं. प्रोस्टेट वाढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. एक मेडिकल मॅनेजमेंट आणि दुसरं सर्जिकल मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण शक्यतो अल्फा ब्लॉकर, त्याच्यानंतर 5 अल्फा रिडक्टेज इनहिबिटर आणि 1-2 असे 4 प्रकारचे मेडिसिन असतात. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पेशंटला जर सिम्पटम्स कमी प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात असतील तर हे मेडिसिन चालू केल्यामुळं बऱ्यापैकी पेशंटमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट दिसून येते. म्हणजे पेशंटला जेव्हा लघवीचा त्रास असतो आणि आपण सोनोग्राफी केल्यानंतर जेव्हा प्रोस्टॅटोमेगॅली प्रोस्टेटचा विकार आहे असं लेबल करतो तेव्हा सगळ्याच पेशंटला काय ऑपरेशनची गरज लागत नसते. तर मेजॉरिटी पेशंट ह्या मेडिसिनबरोबर व्यवस्थित चांगले रिस्पॉन्स करतात. त्याच्यानंतर दुसरी ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे सर्जिकल ट्रीटमेंट. जेव्हा आपण मेडिकल ट्रीटमेंट मिनिमम 1 ते 3 महिने देऊनसुद्धा पेशंटचा त्रास कमी होत नाही किंवा पेशंटला जेव्हा प्रोस्टेटचा त्रास आपण असं निदान करतो त्याचबरोबर आपल्याला असून दिसून येते की प्रोस्टेटबरोबर पेशंटला मूत्राशयामध्ये स्टोन पण आहे किंवा त्या प्रोस्टेटमुळं पेशंटची किडनीचं काम कमी झालेलं आहे. दॅट इज म्हणतो आपण रेनल इन्सफिशियन्सी किंवा पेशंट रेनल फेल्युअरमध्ये आहे प्रोस्टेटमुळं असं जेव्हा आपण निदान करतो. किंवा प्रोस्टेटच्या त्रासामुळं पेशंटला वारंवार लघवीचा जंतू संसर्ग होतो. म्हणजे थंडी ताप येणे, लघवीला जळजळणे, लघवीला वारंवार होणे असं जेव्हा आपल्याला जाणवतं आणि जेव्हा आपल्याला समजतं की हे प्रोस्टेटमुळं लघवी तटलेली आहे आणि त्यामुळं लघवीची पाईप घालावी लागते असं जेव्हा असतं ते ह्या कंडिशनमध्ये मेडिकल ट्रीटमेंट उपयोग होत नाही. अशा वेळी आपल्याला लवकरात लवकर सर्जिकल ट्रीटमेंट द्यावी लागते. ह्याच्या सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये
TURP, ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्टेट, हे मोनोपोलार बायपोलार, लेझर TURP अशा याच्या बऱ्याच मॉडॅलिटी आहेत. हे एंडोस्कोपिक ट्रीटमेंट आहे जे आपण फ्रिक्वेंटली करतो. याच्यामध्ये अगेन आपण पेशंटच्या मूत्रमार्गामध्ये दुर्बीण घालून जी काही प्रोस्टेटचे चिप्स आहेत ते रिसेक्ट करतो, जेणेकरून जो प्रोस्टेटमुळं जो मूत्रमार्ग अरुंद झालेला आहे तो पुन्हा रुंद होतो आणि लघवी व्हायला पेशंटला मदत होते. याच्यामध्ये ऑपरेशन केला म्हणजे प्रोसिजर केल्यानंतर कुठंही टाका दिसत नाही. त्याच्यानंतर मूत्रमार्गामध्ये आपण लघवीची पाईप 3 दिवसांनी काढतो. पेशंटला तो लवकरात लवकर कामावर जाऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या TURPच्या हे प्रोसिजरमध्ये पण बऱ्याच टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत. आता कसं आहे, काहीही हाय रिस्क पेशंट असतात. हाय रिस्क पेशंट म्हणजे काय, ओल्ड पेशंट ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली असते, हृदयाचा हॉल बदललेला असतो, अशा पेशंटमध्ये रक्तपातळीची गोळी चालू असते, क्लोपिडोग्रेल आणि वार्प. अशा पेशंटमध्ये TURP करण्यापूर्वी म्हणजे आपण जी कन्व्हेन्शनल प्रोसिजर आहे त्यावेळी ऑपरेशनपूर्वी 5 दिवस आणि ऑपरेशननंतर 10 दिवस ही गोळी बंद ठेवावी लागते, म्हणजे साधारणतः 2 ते 3 आठवडे TURPमध्ये. पण ही जी रक्तपातळीची गोळी बंद केली तर पेशंटला कार्डियाक कॉम्प्लिकेशन होण्याची जास्त शक्यता असतात. अशावेळी आपण लेझर TURP ह्या मॉडॅलिटीचा उपयोग करतो. लेझर TURPमध्ये आपल्याला अँटीप्लेटलेट बंद करण्याची गरज नसते. सो ह्या झाल्या प्रोस्टेट बद्दल थोडीफार माहिती.